स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अबे मी किती घाबरले. शांतरा, काय झालं? काही प्रश्न विचारू नकोस आणि माझ्या बरोबर जरा बाहेर चल. कोण आहे? बस, काही बोल नकोस. शांतरा, आवाज करू नकोस आणि माझ्या बरोबर जरा बाहेर चल. ये. काय झालं? अरे माझे डोळे का बंद करतोयस तू? तुला पटकन धक्का बसेल अभि अभि मला खूप भीती वाटते. म्हणूनच बोलतोय. शांत राहा, काही बोलू नकोस. पण आपण घराच्या बाहेर का आलो? चूप, आवाज करू नकोस, डोळे उघडू नकोस. आता सावकाश डोळे उघड. सावकाश उघड. अरे हे आता जोरात बोलायला हरकत नाही. काय आहे अभि? काय म्हणजे काय, तू बँकेत काम करतेस, तुला काय तारखा वगैरे लक्षात राहत नाही? अरे पण उद्या आहे ना आपली अॅनिव्हर्सरी. वाजलेत किती बघ. मग आय विश यू हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. सेम टू यू. थँक्स. आता मला एक जादू की झप्पी दे ना. अभि अरे आजच्या दिवशी पण मी रोमॅन्टिक व्हायचं नाही. कम ऑन यार. कॉंग्रॅच्युलेशन. सेम टू यू. अभि सोड ना. सोड रे. अरे सोड ना, मला केक खायचंय. सॉरी सॉरी. बस 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 बस. चला केक कापूया. हात पकड. का म्हणत असतं अशा वेळी? हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी टू वी. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी टू वी. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी टू बोथ ऑफ अस. अँड हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी टू वी. आकर. वाव. का मी माझ्या ऑफिसमध्ये सांगितलेलं आहे, उद्या उद्या नाही आजच ना. आज काय मी ऑफिसमध्ये येणार नाही. मी सुट्टी घेतली. तू सुद्धा जाऊ नको. अरे असं कसं? मला खूप काम आहे. अरे राम ग, काय तू गेली नाही तर काय जगबुडी होणार आहे का? तुमची बँक रसा तळाला जाणार आहे की काय? अरे पण अभि काही चालणार नाही. तुला जायला मिळणार नाही. स्वातीला सांग सांभाळून घ्यायला. अरे
आयुष्यात असे काही मोजकेच दिवस येतात आपल्या वाट्याला, ते आपण आनंदाने एन्जॉय करायचे असतात. आपण काही यंत्रमानव आहोत का की यंत्रवत काम करायला? आपणच नियम करून ठेवायला पाहिजेत की आयुष्यातले हे काही दिवस आपण एकमेकांसाठी, फक्त आपल्यासाठीच राखून ठेवायचे. When we work so hard, we deserve to have some pleasure at least. 3 वर्ष झालीत ना आपल्या लग्नाला. अरे बापरे, 3 वर्ष झाली? हो. किती वर्ष झाल्यासारखी वाटतात ना? अवी या 3 वर्षात किती चांगल्या वाईट घटना घडून गेल्या. वाईटांचं सोडून दे ग, चांगली घटना काय, तनया जन्माला आली. खरंच. पण ह्या सगळ्यात आपण एकमेकांना साथ दिली. अरे बापरे, काय झालं? अजून किती वर्ष अशी आपण एकमेकांना साथ द्यायची आहे? अभी जस्ट जोकिंग. कल्पना कर, आपली 50वी वेडिंग अॅनिव्हर्सरी आपण कशी सेलिब्रेट करू? तेव्हा पण मी तुला सानुकली म्हणणार हं. सानुकली, आज आपण कीर्तनाला दांडी मारायची, हा, मंदिरात वगैरे काही जायचं नाही. अख्खा दिवस आपण नाना नानी पार्क मध्ये एका झाडाखाली घालवायचं आहे. चालेल का ग तुला सानुकली? इश्श. अरे वा, म्हातारपणी सुद्धा तू अशीच लाजणार की काय? आजोबा काय? मेणबत्त्या फुंकायच्या राहूनच गेल्या. अरे हो. अभी अभी काय आहे? अगं म्हातारपणी माझ्याच्याने फुंकारच मारले जात नाही. अभी ओके, मारतो मारतो. वहिनी, अहो काय हे, तिकडे एवढे मोठे पेपर पडले, शिवाय हे इकडे एवढे मोठे पेपर. रुक्मिणी, पेपर्स ना अजिबात हात लावू नकोस, नाही तर इकडचे तिकडे करून ठेवशील. वेगवेगळ्या क्लासचे पेपर्स आहेत ते. मला काय कळतं येतलं, म्हणूनच सांगते. पण मी काय म्हणते, हे एवढे समधे पेपर तुम्ही एकले तपासणार? मग तू येतेस मदतीला? मला काय कळतं त्यातलं. पासला नापास आणि नापासाला पास होऊन जायचं. मग झालं तर. अहो नाही, म्हणजे पेपरचे ढीग बघूनच मला दडपण आले. आणि शिवाय पुस्तकाचे ठोकळे आहेतच की. अगं, ही पुस्तकं म्हणजे माझ्या पीएचडीचा अभ्यास आहे आणि ते पेपर्स म्हणजे कॉलेजचं काम आहे. नाही म्हणजे मी म्हणते, हे सगळं कवा उरकायचं, हा सगळा तापच म्हणायचा. अगं ताप कसला त्यात? उलट काम असलं की बरं असतं, माणसाचं मन गुंतलेलं राहतं. 2 महिन्याची सुट्टी आहे मला. 2 महिन्यात एवढे पेपर्स आणि पीएचडीचा अभ्यास, एवढं काम सहज पुरेल. आपण मी काय म्हणते, काम म्हटलं की लोकांना धसका बसतो आणि तुम्ही हसताय. आता हसू नको तर काय करू? रुक्मिणी, माणसाला काम नसलं ना की त्याच्या डोक्यात भलभलते विषय येतात. त्याच्यापेक्षा हे बरं, आपल्या कामात आपण गुंतून राहू. आता तुम्ही हे सगळं काम करताय, मग मी काय करू? कॉफी करून आणू तुमच्यासाठी? हो, मी एवढं काम करते ना, मग तू पण माझ्यासाठी कॉफी करून आण. आणते. अरे काय मॅडम, कुठे लक्ष आहे? हाय. काय काय पत्ता काय तुमचा? जरा बिझी होते. बिझी होतीस ते दिसतंय, पण वाढदिवसानंतर एकदम आज भेटतेस. अरे हो, तुला वाढदिवसाचं थँक्स म्हणायचं होतं. का? नाही, माझ्या वाढदिवसाला एवढा वेळ काढलास, एवढं एक्सक्लुझिव्ह गिफ्ट दिलंस मला, त्याबद्दल. पण आता त्या गिफ्ट बद्दल तू थँक्स म्हणालीस की त्या दिवशी मला. नाही, पण दीच्या गळ्यातही तसंच एक्सक्लुझिव्ह लॉकेट बघितल्यावर म्हटलं तुला पुन्हा एकदा थँक्स म्हणावं. म्हणून काय? पण तिच्या लॉकेटचा कलर वेगळा आहे. आणि हे बघ, शेवटी एका एक्सक्लुझिव्ह मित्राने गिफ्ट दिलंय म्हटल्यावरती ते एक्सक्लुझिव्हच झालं ना. ओके ओके, एवढं चिडायची गरज नाही. चल कॉफी पिऊया. काम. कशी आजी आता? आहे तशीच आहे, झोपून असते, काही बोलत नाही. मी बोलून बघू का त्याशी? हा, हो, हरकत नाही, तू बघ ना, प्रयत्न करून हा. ये ये.
आजी, हे बघ फळं आणलीत. कापून देऊ का रस करून देऊ? नको, मला काही नको. आजोबा तुम्ही सांगा बरं हिला. अरे काय सांगू, 2 दिवस झाले तिने काही खाल्लं पण नाही आहे. अगं आजी, अशाने तब्येत खराब होईल. काय करायचं जगून आता? माझा अरे अरे सांगून काही उपयोग नाही. 2 दिवसापासून हिचं हे असंच चाललेलं आहे. असं वाटतं आपण हिचा भ्रम उगाच दूर केला. निदान तिच्या त्या खोट्या भ्रमात ती सुखी तरी होती रे. आजी, ऍटलीस्ट थोडा रस तरी घे. आजी, तू इतकं एकटं समजते स्वतःला. अगं अगं दुःख सहन करायचं असतं. मला सांग दुःख कुणाच्या वाट्याला येत नाही हा. आणि हे बघ, उरलेलं आयुष्य आहे ना, ते देवधर्म, जपजाप, पूजा अर्चा अगं यामध्ये घालवायचं हा. आणि हे बघ, देवावर श्रद्धा ठेवायची. सहन करायचं. कशाची पूजा आता? माझ्या देवघरात बाळकृष्णच नाही. आजी, माझ्याकडे बघ. मी नाहीये का तुमचा? अगं मला तुझा नातूच समज. मी आहे ना. नको, तर तू गुंता नको गुंतायला कुठे. मोह नको. अगं आजी, असं काही नाहीये. मी तुम्हाला सोडून जाणार नाही. मला आजी आजोबा नाहीयेत. मी तुम्हालाच आजी आजोबाच्या जागांवरती मानत होतो. तुम्ही मला नातू म्हणून नाही स्वीकारणार? इतका वाईट आहे का मी? माझं इकडे येणं आवडत नाही तुला? मग मी नाही थांबणार इकडं. मी चाललो. अरे माझा नातू तू माझा नातू. सांगतो. आता अजिबात रडायचं नाही. धीर ठेवायचा. आजोबा, तू ज्यूस द्या बरं. हे घे, जरा बरं वाटेल. नको रे मला. घे बरं, मी म्हणतोय ना. तू घे. मी घेतो. तू घे आधी. घे ना. घे आता. घे बरं. घे तू ज्यूस घे. आजोबा, तुम्ही सांगा. अगं हे बघ, सावरायला शिकायचं. बरं व्हायला पाहिजे. हे बघ.
रुक्मिणी आर्य उठला का ग? नाही अजून झोपलाय. आज किती वेळ झोपलाय ना. वहिनी तुमचं सगळं काम उरकलं, पेपर सगळे तपासून झाले? सगळे तपासून झाले, पण मी गठ्ठे करून ठेवले, त्यांना हात नाही ना लावला? नाही अजिबात हात लावला नाही, कशालाच नाही हात लावला. पण मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं सगळं काम इतक्या लवकर उरकाल म्हणून. बरं झालं ना इतकं काम होतं. हो ना. सुट्टी कशी फटाफट गेली, नाही तर काय केलं असतं मी एवढ्या 2 महिन्याच्या सुट्टीचं. चल मग मी आवरून घेऊ माझं. आता उद्यापासून कॉलेज ना. हो. मी पण माझं सगळं आवरून घेते काम, नाही तर आर्य उठला की अजिबात काही करून द्यायचा नाही. अरे खुश है जमाना आज पहली तारीख. सुलभा, अगं काय आहे, या शर्टचं वरचं बटन तुटलं, असा घालून गेलो तर कॉलेजमध्ये मॉली दिसेल मी. जरा थांबा हो, देते ना दुसरा. कुठला देऊ? कुठला ते सांग. चेक्सचा देऊ, छान दिसतो तुम्हाला. चेक्सचा कॉलेजमध्ये नाही चांगला दिसला. या कॉलेजला जाताय? म्हणजे काय, आज पहिला दिवस नाही का कॉलेजचा? हो बाई, विसरलेच मी. तुला चालेल विसरून, मला कसं चालेल विसरून? पण तुम्हाला सांगता येत नाही का? सकाळी जरा लवकर सांगायचं ना, केवढी तयारी करायची असते. जाऊ दे का, विसरलो एवढं काय शिकते. बरोबर आहे, वय झालं, म्हातारपण आलं, विसरायलाच व्हायचं. कोण म्हातारा? का आजोबा नाही झालाय? आजोबा झाला म्हणजे काय म्हातारा होतं काय माणूस? ते बाकी खरं आहे. तुमच्यातला उत्साह बघून हे जाणवतच. आज तर काही जास्तच उत्साहात आहात. अरे म्हणजे आज पहिला दिवस आहे कॉलेजचा माझ्या. शी बाई, ड्युटीला जाताना लोकांना इतका कंटाळा येतो ना, आणि तुम्ही म्हणजे. अरे असं कसं, उलट कंटाळा झटकून नव्या नवलाईला सामोरं जायचा दिवस आहे आज. 25 वर्ष जात आहे कॉलेजात, तरी कसली आली आहे नवी नवलाई? असं कसं म्हणतेस तू? आम्ही तेच असलो तरी नवीन बॅच, नवीन स्टुडंट्स, त्यांच्या डोळ्यातली नवीन नवलाई, नवी चमक, आमच्या डोक्यातल्या नवीन कल्पना. काय झालं? आज जाऊन नवीन पदार्थ करते, मग जा कॉलेज. माझ्यावर प्रयोग करायचा हे विचार. घ्या जरा, इतका वेळ बोलत बसतायत, आज जाऊन. अरे म्हणजे हे बरं आहे. नमस्ते मॅडम. नमस्कार कारखानीस. आमच्यासाठी काय घेऊन आलात? सौरभ सरांनी काही फाईल्स मागवल्या होत्या. पण सौरभ झोपलेत. काल उशिरापर्यंत काम चाललं होतं ना. हो हो हो. काल घरी येताना सरांनी ऑफिसमधनं काही पेपर्सही आणले होते बरोबर. चांगले ना, पुन्हा एकदा रुळतायत कामात. हो, इनफॅक्ट लंडनहून आल्यापासून सरांमध्ये फार बदल जाणवतोय. यू रिअली थिंक सो कारखानीस? नक्कीच. सर आता कामामध्ये फार चांगलं लक्ष घालायला लागलेत. सर ऑफिसमध्ये लवकर येतात, उशिरापर्यंत थांबतात, मोकळेपणाने सगळ्यांशी बोलतात. सरांच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये खूपच फरक जाणवतो सगळ्यांना. अभि पण सांगत होते, गेले होते ते त्यांना भेटायला. आम्हाला तर अपेक्षाच नव्हती. ऑफिसमध्ये तर मॅडम हा फरक खूप जाणवतोय. सरांची स्टाफची इंटरॅक्शन खूप वाढली आहे आणि डिस्कशन करताना, निर्णय घेताना सर अतिशय पॉझिटिव्ह वाटतात. थँक गॉड फॉर दॅट. आमच्या मनावरचं एक मोठं ओझं कमी झालंय कारखानीस. इट्स सच ग्रेट न्यूज. खूप खूप आनंद होतो.